वयाच्या 45 नंतर सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे, ही संकल्पना ज्यांच्या मनात असते ना, त्यांच्या हातून असं कार्य घडतं आणि असा उद्योग घडतो. आपल्या घराच्या स्पोर्चमध्ये संगीताताईंनी हा उद्योग उभा केला आणि अर्ध्या पुणे शहरामध्ये विकण्याचं काम सुरू केलं. ज्या वेळेस मॅगीला बंदी आली आणि त्याच वेळेस म्हणून संगीताताईंनी या व्यवसायाचा भर घेतला आणि हा व्यवसाय सुरू केला. मग संगीताताई किती प्रकारच्या शेवया बनवतात, त्याची पद्धत कशी असते, ते विकतात कुठं आणि त्यांचा हा घरच्या घरून चालणारा व्यवसाय कसा चालतो आज आपण पाहणार आहोत. संगीताताई, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या गृहिणी त्याला परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी संगीता सुनील खेडेकर, राहणार फुरसुंगी, पांडव दंड रोड. आता बाहेर तुम्ही जे आता शेवया बनवता वेगवेगळ्या प्रकारच्या, बाहेर आता मॅगी वगैरे बंद झालं काही ह्याच्या प्रमाणे, मग आता ह्याच्यात किती प्रकारच्या शेवया बनवतात तुम्ही ह्याच्यात? आता याच्यामध्ये मी जवळजवळ 10-12 प्रकारच्या शेवया 10-12 कोणकोणते त्यातल्या? आता एक गव्हाची शेवई बनवते, रवा शेवई एक, मॅगी शेवई एक बनवते, नूडल शेवई पण आहे आमच्याकडे. अच्छा. आणि फ्लेवरच्या आहेत. त्यात फ्लेवर कोणते कोणते? मँगो फ्लेवर आहे, रोज फ्लेवर आहे, चॉकलेट फ्लेवर आहे, पिरी पिरी शेवई म्हणजे डायबिटीस वाल्यांसाठी, किंवा पालकचे आहे, पालक, शेवगा आहे, मोरिंगा ज्याला आपण मोरिंगा म्हणतो. मोरिंगा, ती एक आहे. 10 फ्लेवरच्या शेवया आहेत बरं का. 45 वर्ष वय संगीताताईचं. बरं, मला हेच तुम्हाला सांगायचंय की मागच्या 8 वर्षापासून हा शेवयाचा व्यवसाय करतात. आता मला सांगा ताई, तुम्ही एका दिवसाला किती शेवया बनवत असताल एक अंदाज? एक अंदाजे 50-60 किलो बनवू शकतो. 50 किलो एका दिवसाला? हो. अच्छा, वेगवेगळ्या फ्लेवरच्या. आता 50 किलो तर आपण बनवलं, त्याचं विकायचे कसं व्यवस्थापन चालतं? विकतात का तेवढं? कुठं कुठं विकतात? आता विकतात म्हणजे माझे मिस्टर आहेत, ते पीएमटी मध्ये सर्व्हिसला होते, आता रिटायर्ड झाले ते. अच्छा. तर मग ते मदत करतात. मुलगा आहे माझा, मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो जॉब करतो, पण मग त्याच्या ऑफिसचे आता हे फ्लेवरचे वगैरे शेवया सिटीमध्ये जास्त चालतात. तर मग मला तो मदत करतो IT पार्कला. तर मग तो मदत करतो की मग ठीक आहे बाबा, आमच्या इकडे सरांना अशा अशा हवेत, तर मग तो घेऊन जातो. आता ह्याला गहू लागतात वगैरे, ह्याचा कच्चा माल कुठून खरेदी करता? हे आम्हाला मार्केट जवळ आहे, पुणा मार्केट वरूनच आणत असते, कारण यालाही रवा चांगल्या क्वालिटीचाच लागतो, किंवा आपल्याला प्रोडक्ट चांगलं हवंय तर मग चांगलीच क्वालिटी, तर मग आम्ही पुण्यावरूनच आणतो. अच्छा. गुलटेकडी मार्केट घेऊन येतो. वेगवेगळे फ्लेवर, वेगवेगळ्या पद्धतीचे नूडल्स किंवा शेवया, इतकं बनवण्याचं मार्गदर्शन तुम्हाला कुठून मिळालं? तुम्ही प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलं होतं? मी अगोदर 2च प्रकारच्या शेवया बनवत होते, एक गहू शेवई आणि रवा शेवई. वाटाड्यांकडून मी प्रशिक्षण घेतले. वाटाडा प्रशिक्षण केंद्र लातूर. कुलकर्णी सर. हो, त्यांच्याकडून मी प्रशिक्षण घेतलं आणि मग मी या फ्लेवरच्या शेवया बनवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्याचा फायदा झाला का थोडक्यात? हो, झाला ना. त्यांचं प्रशिक्षण घेतल्यामुळं मी ह्याचं म्हणजे फ्लेवरच्या शेवया बनवू शकले. मला त्याचं प्रमाण कसं करणार आहे की बाबा आता याच्यात हे एवढं ऍड करायचंय, मग ह्याला असं चव येईल, आणि बनवायचं म्हणून बनवायचं नाही, त्याला एक बेसिक चव पण आली पाहिजे. बरोबर. आता मँगोचं बनवायचंय तर मग ते पल्प किती वापरायचंय, त्याला इसेन्स किती वापरायचे, हे पण आपलं म्हणजे माहिती असलं पाहिजे, तर उपयोग आहे. नाही तर जास्ती झालं तर चांगलं नाही लागणार आहे, कमी पडलं तर चव नाही लागणार. योग्य प्रमाण असलं पाहिजे. योग्य प्रमाण असलं पाहिजे. ते प्रमाण कळलं? वाटाड्यांच्याकडून मी प्रशिक्षण घेतलं, त्यांच्याकडून कळालं. 45 वर्षाच्या सुनीताताई वाटाडा प्रशिक्षण केंद्र लातूर यांच्याकडून हे प्रशिक्षण घेतलं, जिथे ह्या 2 प्रकारच्या शेवया बनवतात, त्या आज 10 प्रकारच्या फ्लेवर मध्ये बनवतात आणि यांची शेवई IT पार्क मध्ये विकल्या जाते. त्या संदर्भात वाटाडा प्रशिक्षण केंद्राचे कुलकर्णी सर काय म्हणतात आपण एका मिनिटात पाहू. काळ बदलला की मागणी बदलते. मागणी बदलली की वस्तूचं स्वरूप बदलावं लागतं, आणि वस्तूचं स्वरूप बदललं की निश्चित पद्धतीनं एक नवीन उत्पादनाला जन्मनिर्मिती होत असते. आज पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी शेवाई, या शेवाईला आज सकाळचा ब्रेकफास्ट असो, दुपारचा स्नॅक्स असो, अथवा रात्रीचा चकना असो, या पूर्ण स्वरूपामध्ये या शेवाईची मागणी वाढत चालली आहे. हे वाटाड्याने ओळखले आणि निश्चित पद्धतीनं सुनीताताई खेडकर
पुढे यांच्या माध्यमातून ही जी काही शेवाई आहे या शेवाईला नवीन स्वरूप देण्याचं काम केलं. म्हणजे लहान मुलांना आवडणारी पेरी पेरी शेवाई असेल, शेजवान शेवाई असेल, मॅगी शेवाई असेल, अन्यथा सर्वांना आवडणारी गार्लिक शेवाई असेल, रसमलाई शेवाई असेल, राजभोग शेवाई असेल, रात्री दारू बरोबर पिणाऱ्या लोकांसाठी स्पेशली चकना शेवाई असेल, अन्यथा हेल्दी ज्या काही आहेत यामध्ये विशेषतः गुळाची शेवाई असेल, अशा नाविन्यपूर्ण शेवाया तयार करून आज चांगल्या पद्धतीनं सुपर मार्केटच्या माध्यमातून ताई विक्री करता आहेत. त्यांच्या या पुढच्या वाटचालीला वाटाड्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. ताई, आता तुम्ही जी हे वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया किंवा नूडल्स बनवतात त्याची प्रोसेस कशी असते? मग सुरुवात ती शेवट काय सांगाल त्याबद्दल? प्रोसेस म्हणजे आता रवा शेवई करायची असेल तर रवा घ्यायचा, चांगलं पीठ मळून घ्यायचं. अच्छा, छान. मग ते व्यवस्थित मळून घेतल्यानंतर मग ते खुर्चीवर मांडायचं किंवा चूलवर मांडा. मशीन मध्ये टाकले की शेवया वरून टाकीत राहायचं. हा, शेवया मनाने खाली येतात. अच्छा. मग शेवया सुकण्यासाठी तिथे फॅन लावलेला आहे. हा, म्हणजे हा फॅन ते सुकावं म्हणून लावला. शेवया सुकावेत म्हणून ते एकाला एक चिकटू नाही. नाही ते असे सुटसुटीत राहिले पाहिजे छान, यासाठी फॅन लावलेला आहे. अच्छा. मग ते फॅननी शेवया असे छान सुटसुटीत राहतात. आणि अगोदर मग हे असं वरती वाळत घालायचे. हे बांबू कशामुळे? ते बांबू आता सुरुवातीला कसं खाली बाज वगैरे बाजावर पलंगावर वगैरे करायचे. आता पलंग पण आहे आमच्याकडे, पण आता त्याने काय व्हायचं, शेवई तुटायची. म्हणजे एकाच साईड वरूनच हवा लागायची त्याला. हा, हे आता असं वाळत घातलं की कसं सगळीकडून त्याला हवा लागते आणि लवकर वाळली जाते. बाजेपेक्षा याच्यावर शेवई लवकर सुकते. इव्हन फॅन लावा किंवा उन्हात जरी असे असेल तरी 1-2-3 तासात छान सुकते शेवई. त्याच्यामुळं तुकडे पण कमी होतात आणि सरळ शेवई जास्त राहते. आणि मला म्हणायचं ताई, लोक उन्हात वाळू घालते, तुम्ही सावलीला कशामुळे ठेवलंय? उन्हात टाकल्या जास्त वेळ की त्याचे तुकडे जास्त पडतात. मग त्यापेक्षा सावली जर अशा सुकवल्या तर त्या असे छान राहतात, पण त्यातला पौष्टिकपणा पण कमी नाही होत. अगदी छान राहतात आहे अशा. आता ह्या शेवया तुम्ही तयार केल्या, त्याची पॅकिंग अर्धा किलो 1 किलो कशा पद्धतीची असती? आहे ना. येस. हे अशा 1-1 किलोच्या किंवा हे अर्धा किलोचे जसं सांगतील कस्टमरची जशी डिमांड असेल. आता हे साध्या शेवया आहेत का ह्या? हो, ह्या गव्हाच्या साध्या शेवया आहेत. ह्या रव्याच्या शेवया आहेत. आणि ह्या त्या पण गव्हाच्या. मॅगीसाठी ह्याची साईज थोडी मोठी ह्याची बाई. हे पहा प्रेक्षकांनो, हे पहा, कुणी म्हणाल का या संगीताताईने बनवलेल्या शेवया आहेत. आणि ह्याची अशी पॅकिंग असते. अर्धा किलोची शेवयाचं पॅकिंग केवढ्याला आहे आणि 1 किलोची पॅकिंग केवढ्याला आहे? मग गव्हाची मग रव्याची सारखे भाव कसे कसे त्याचे? नाही, गव्हाच्या ह्याचे भाव जास्त आहेत माझ्याकडे, कारण सोजी पाडून ते नीट करायला डबल माझा वेळ जातो म्हणून. तर मी ही 100 रुपये किलोने विकते आणि ही 80 रुपये किलोने विकते. म्हणजे गव्हाची शेवई 100 रुपये किलो आणि रव्याची 80 रुपये किलो. लक्षात आलं? गव्हाची 100 रुपये किलो आणि रव्याची 80 रुपये किलो. ताईंची स्वच्छता एवढी जबरदस्त आहे. आता आपण शेवया काढल्या बरोबर शूट करायच्या अगोदर म्हणलं ताई आपण शूट सुरू करू. ताई म्हणलं नाही, मला मशीन पुसून घ्यायची. मग ताईंनी मशीन पुसून घेतली. हे पहा खाली दाखवा, हे सगळं पाण्यात टाकलं आणि त्याच्यानंतर मग शूट केलं. का? स्वच्छता शिवाय काही नाही. आणि आज लोकांना फक्त स्वच्छता पाहिजे, त्यामुळं ताईंच्या शेवया अतिशय छान आणि स्वच्छ आहेत. ताई, आता हा जी व्यवसाय सुरू केला तुम्ही, हा एक सुरुवात किती रुपयापासून झाली सुरुवात या व्यवसायाची? अंदाजे लमसम 50-60 हजारात माझा व्यवसाय चालू झाला. येस, 50-60 हजारात ताईंचा व्यवसाय सुरू झाला होता. ताई, आता जाता जाता एक प्रश्न, ही जी छोटेखानी तुम्ही जे शेवयाचा किंवा नूडल्सचा मॅगीचा जे व्यवसाय सुरू केलाय, ह्याच्यातून महिन्याकाठी मानधन किती मिळत असेल, काय सांगाल त्याबद्दल? अंदाजे 20-25 हजार रुपये शिल्लक राहतात. अशा पद्धतीची यांची ही पॅकिंग आहे जी ITच्या ह्याच्यामध्ये विकल्या जाते. म्हणून म्हणतो व्यवसायामध्ये एक दिवस बदल करता आला पाहिजे. किंवा तुम्हाला सांगितलं वाटाडे बसलेलेच आहेत, म्हणजे तुम्हाला पॅकिंग पासून विक्रीपर्यंत मग पॅकिंग कशी असली पाहिजे, त्याचं कव्हर कसं असलं पाहिजे, त्या बाकीच्या डॉक्युमेंटेशन कसं करायचंय, सगळ्या माहितीसाठी खाली नंबर चलतोय. फक्त वाटाड्याला एक फोन करा आणि जेव्हा तुम्ही फोन करता मग अशा पद्धतीचा तुमचा व्यवसाय उभा राहतो. संगीताताईचा हा घरी चालणारा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका
नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.